फ्रेंड्स, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर काय बोलू आता मला समजेना, व्हिडिओ बनवले नाही तर सगळ्यांना सगळ्यात आधी सॉरी। तर आज आहे आपल्या या वर्षाचा म्हणजे 2023 चा शेवटचा दिवस, तर म्हटलं आज आपण व्हिडिओ बनवला पाहिजे आणि सगळ्यांना सॉरी पण म्हणलं पाहिजे। काय या वर्षात माझ्याकडून चुकलं विकलं सगळ्यांना सॉरी। शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज थोडंसं बाहेर जाऊ आपण आणि उद्या 1 तारीख आहे, तर उद्यापासून मी चालू करणार आहे व्हिडिओ बनवायला। असं सगळेच म्हणतात बघा, अरे नवीन वर्षाचा नवीन दिवस म्हणजे पहिला दिवस किंवा 1 तारीख किंवा सोमवारपासून आपण नवीन काहीतरी सुरुवात करायची, तसं मी पण करणार आहे उद्यापासून। काय आज एटीएम मधनं पैसे स्वतः तू काढणार आहेस? मला तुम्ही शिकवलंय, मला आता काढते ना, बघते जमतंय का, जातंय का, बाहेर येते। जमलं पाहिजे शिकवलेलं आलं पाहिजे। भीती वाटते, घाबरत टाकते मी ते कार्ड। काय हो नंबर? पैसे काढायला यायला द्या, काढायचं लगेच घाई असते त्याला। तुम्ही दोघं कारणीभूत आहे सगळ्याला बरं का। हे तरी ह्याला हे तरी काहीतरी करता नाही, तुम्ही तरी काहीतरी करता। हा, इथून कुठं जर किरकिर केली तर दोघांना सांगते मी, बनवणारच नाही मग तुमच्यासोबत व्हिडिओ। मग लय लोकांना बॅन केलेलं आहे मी, तसं माहिती आहे ना। आत्ताच आमची भांडणं झाली होती, म्हणजे माझी नाही बरं का, आयुषची आणि त्याच्या पप्पाची भांडणं झाली होती। झालं ना सॉल्व भांडणं? दोघं एकमेकांना सॉरी बोला बरं आता। सॉरी पिलू, तू परत एकदा म्हण की मग। हां, तर भांडणं सॉल्व झाली आता। याच्या मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही ठरवलं की आता वडापाव घ्यायचा। जाऊ द्या, वडापाव घेऊ मस्त पैकी, घरी जाऊन नाश्ता करू। किती घेतले? 10। रात्रीचं जेवण पण खायचं आहे त्याच्याबरोबर, तोंडी लावायला नाही, ते पहिले जेवण संपवायचं मग वडापाव खायचं। आयुषने वडापाव खायला चालू केलं। कसं आहे वडापाव? हा, आणि मला सोडून खायला लागलास ना? हा हा हा, यो बघ मला वडापाव दिला पप्पानी, थँक्यू। नको, मला दिला पप्पानी, मला दिला। तर मस्तपैकी आज 31 डिसेंबर आहे म्हणून सकाळ सकाळ मस्तपैकी गरमागरम वडे, मिरची, कांदा आणि रात्रीचा शिळा वरण भात। मी पण वडापाव खाणार आहे आणि माझा सगळ्यात फेवरेट वडापाव आहे। मला बर्गर पिझ्झा असलं काही आवडत नाही, आपला इंडियन बर्गर वडापाव जिंदाबाद। माझ्या मागे कोण बसलंय? भाऊ बसले। नाही तुला खायचं? त्याला नाही आवडत वडापाव, त्याला चिकन नाही आवडत, मटन नाही आवडत, त्याला फक्त मासे आवडतात। एक नंबर। चला आता नाश्ता करून घेऊ, कारण आज 31 डिसेंबर त्यामुळे आज रात्रीचं जेवण पण स्पेशल बनवायचंय। संध्याकाळ झाली आहे आणि दिवसभर मी काय केलंय, तर आज दिवसभर मी ना कामच करत होती आणि लय पसारा काढला होता। तर आज मी ना कपाट आवरलं सगळं, कारण आमचे पप्पा म्हणत होते नुसतं कपाट आवर कपाट आवर। तर बघा कपाट कसं व्यवस्थित आवरलंय। माझ्या साड्या, आयुषच्या पप्पांचे कपडे, इकडं पण माझ्या साड्या, हा त्यांचा कप्पा व्यवस्थित आवरला एकदम सुटसुटीत। आणि हे माझे खालचे कपडे, या माझ्या सगळ्या ओढण्या आहेत एकसारख्या लावलेल्या आहेत। तर आज मी असं दिवसभर आज हे कपाट पूर्णपणे आवरलंय, पूर्ण कपाट आवरलंय असं मी आज दिवसभर। त्यामुळे आज शूट काही थोडंसं घेता नाही आलं मला मधलं, आणि सगळं कपाट आवरता जे लागत नाही ते सगळं मी गोचकं बांधून टाकलं। आता हे मी संध्याकाळी जाळणार सगळे कपडे, अरे उगाच अडचण होते कपाटामध्ये ना, ते एवढं सगळं मी काढले आणि हे सगळं आता जाळून टाकणार। आणि पडदे पण चेंज केलेत आज मी घराचे, जरा नाही का खिडकीचं वगैरे, तो एक हे पडदे होते पहिले खराब झालेत आता, म्हणून हे चेंज केले। चला आता फ्रेश होते जरा, आता खूप वैताग आला दिवसभर काम करून आता फ्रेश होते, देवपूजा करते आणि स्वयंपाकाला लागते। स्वयंपाक झालाय आणि स्वयंपाक करते, बाहेरून डीजेचा आवाज येतोय, प्रचंड लोक बाबा साजरं करतात आज 31 डिसेंबर, पण आम्ही मात्र घरामध्ये, हे की नाही आयुष? आयुष जेवण चाललंय, आयुषला भूक लागली तर म्हणे मम्मी मी जेवतो पप्पा आल्यावरती, आता लय उशीर होईल, मी तर जेवून घेतो। आता मी थांबली त्यांच्यासाठी, तर स्वयंपाक वगैरे सगळं झालंय। आता बघू आयुष पप्पा आल्यावरती जेवण वगैरे करू मस्त। जेवणात काय बनवले ते पण सांगणार आहे। पनीर मसाला मस्त केलाय आज। कशी झाली भाजी आयुष पप्पा? 1 नंबर झाली, 1च नंबर ना। चला इथं माझं ताट म्हणजे हे आयुषचंच ताट राहिलेलं, मी तेच घेतले जेवायला। आयुष पप्पा आत्ताच आले, ते फाटलेलं बनेन सकाळपासून दिसतंय मला बोळा असलेलं। उद्या त्याचे 2 तुकडे।
चला आता मी पण जेवण वगैरे करून घेते, भूक लागली, कारण उद्या परत सोमवार आहे, उद्या माझा उपवास, 12 नंतर जेवता नाही येणार मला, तर पटकन जेवून घेते आणि आजचा व्हिडिओ पण इथंच थांबवते. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.